नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचा पुरुष म्हणजे मधुर भाषा करणारा, उत्कृष्ट वाणीवर पकड असलेला, राहणीमान अगदी सुव्यवस्थित, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच पॉझिटिव्ह, नेहमी हसून बोलणारा, विनोदात्मक किंवा विडंबनात्मक बोलणारा, जगाकडे पॉझिटिव्ह दृष्टी असणारा, सुव्यवस्थित, नेटनेटका आणि व्यवहारी जगाची पूर्ण जाणीव असणारा, जमिनीवर पाय असणारा पुरुष. मीन राशीची स्त्री संपूर्णतः वेगळी, म्हणजेच स्वप्न दुनियेत रमणारी, अतिशय सुंदर, दुसऱ्याला कायम मदत करणारी, मितभाषी आणि चांगलं बोलणारी, हृदयाची संपूर्ण साफ, ट्रान्सपरंट, पारदर्शी. मग या दोघांमध्ये प्रेम होतं कसं? अर्थात दोघांचे जे संपूर्ण स्वभाव आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत, तरीसुद्धा दोघांमध्ये अट्रॅक्शन तयार होतं कसं? आणि प्रेम जरी झालं तर ते प्रेम कशा प्रकारे पुढे जातं? आणि कधी कधी ब्रेकअपपर्यंत पण गोष्ट जाते, मग ती कशी जाते? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या दोघांमध्ये प्रेम होण्यास कारणीभूत असतात आणि ब्रेकअप होण्यास सुद्धा? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. वृषभ राशी जी आहे ती कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानात येणारी रास आहे, स्त्री रास आहे, शुक्राची रास आहे. राशीचं जो तत्व आहे ते पृथ्वी तत्व आणि स्थिर स्वरूप रास आहे. यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभसवाणं असतं. मुळातच राहणीमान खूप चांगलं असतं. फॅशनच्या प्रती यांची जी समज असते ती सुद्धा खूप चांगली असते. म्हणजे कुठल्या प्रकारचे कपडे घालायला आहेत, कुठल्या प्रकारची फॅशन करायला हवी, तर जे फॅशनचे जो सेन्स असतो तो यांच्यामध्ये खूप चांगला असतो. ठळक किंवा भडक रंगाची फॅशन करणार नाहीत, सोबर फॅशन करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या जोडीला यांची वाणी अतिशय चांगली वाणी असते. संवाद साधण्याचे जे कौशल्य आहे हे वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगलं असतं. कोणासमोर किती बोलायचं, कसं बोलायचं, आपला मुद्दा कशा प्रकारे मांडायचा, याचं उपजत ज्ञान हे वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येतं. अर्थात खूप काही बोलणार नाही, मितभाषी, असं करतो जे काय बोलतील ते नेमकं बोलतील, दुसऱ्याला समजेल असं बोलतील आणि विनोदात्मक शैलीमध्ये बोलतील. म्हणजे मुद्दा कितीही गुंतागुंतीचा किंवा गंभीर जरी असला तरी सुद्धा आपल्या सहज वाणीने दुसऱ्याला समजेल अशा प्रकारे त्यांची जी वाणी असते ती दिसून येते. या जोडीला यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व असतं ते थोडंसं कलाप्रिय सुद्धा असतं. म्हणजेच नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची यांना बालपणापासूनच आवड असते. कमीत कमी संगीताचा कान तरी यांच्याकडे असतोच. म्हणजे प्रत्येक वृषभ राशीचा जो पुरुष असतो यांना संगीताची आवड असते, संगीताचा कान त्याच्याकडे असतो. म्हणजे उत्कृष्ट संगीत नुसतं ऐकायचं नाही, तर श्रवण कशा प्रकारे करायचं याची चांगली जाण जी आहे ही वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. अर्थात लोभसवाणं जे मी मगाशी म्हणालो तशाच प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. अधिभौतिक सुखाची आवड असते. लॅविश लाईफस्टाईलची सगळी जी साधनं आहेत ती आपल्याकडे असायला हवीत. उपभोगप्रियता ही या राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते, कारण शुक्राची रास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं जरी असलं, म्हणजे राहणीमान चांगलं असतं, सुव्यवस्थित किंवा अधिभौतिक सुखाची जरी आवड असली तरी व्यवहारी असतात. म्हणजे यांचे पाय जमिनीवर असतात. पैशाच्या संदर्भात पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे त्याचा विनियोग करायचा, कशा प्रकारे त्याची गुंतवणूक करायचं, याचं सुद्धा उत्तम ज्ञान हे वृषभ राशींच्या पुरुषांना खूपच चांगल्या प्रकारचं असतं. आता या जोडीला थोडेसे खानपान प्रिय असतात. म्हणजे यांना उत्कृष्ट भोजन आवडतं. अर्थात त्याचा परिणाम हा त्यांच्या एकंदरीत त्यांच्या शरीरयष्टीवरती सुद्धा दिसून येतो. साधारणतः वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांच्या बाबतीत मेदवृद्धी हा जो भाग आहे, हा भाग थोडा जास्तच दिसून येतो. अर्थात त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी थोडीशी छोटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या राशीचे जे पुरुष असतात ते थोडेसे हट्टी असतात. म्हणजे आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा स्टेटस इश्यू बनवतात आणि त्याचा कधी कधी त्रास हा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा होतो. अर्थात त्यावर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. मात्र एक गोष्ट खूप चांगली आहे की वृषभ राशीचे जे पुरुष असतात हे फ्लेक्झिबल असतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि एखादी गोष्ट चुकत असली आणि ती त्यांना तशी निदर्शनास आली तर मग आपला हेका ठेवत नाही, मग थोडंसं ॲडजस्ट होतात. ही गोष्ट फार चांगली आहे. अर्थात वृषभ राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. पैकी कृत्तिका नक्षत्राचे जे शेवटचे 3 चरण आहेत हे वृषभ राशीचे पहिले 3 चरण आहेत. कृत्तिका नक्षत्राच्या पुरुषांबद्दल सांगायचं झालं तर हे जे पुरुष असतात हे स्वतःच्या बाबतीमध्ये ठाम राहणारे असतात. थोडं हट्टीपणा यांच्यामध्ये थोडासा जास्त दिसून येतो. अर्थात त्याचा जो प्रभाव आहे किंवा त्याचा चांगला परिणाम त्यांच्या एकंदरीत करिअरवरती दिसतो. म्हणजे जे काय करतील ते अगदी 100% करतील, टोटल डेडिकेशन देतील, मेहनत करण्याची तयारी, ताकद यांच्यामध्ये अतिशय चांगली असते. करेज सुद्धा खूप चांगला असतो. कृत्तिका नक्षत्राचे पुरुष हे सहसा कोणाला घाबरत नाहीत. एकदा त्यांनी मनात गोष्टी कुठली आणली तर ती करून दाखवतात. ही गोष्ट अतिशय चांगली आहे. फक्त
थोडं मात्या-पित्यापैकी एकाचं सुख कमी मिळणं, बालपण थोडंसं त्रासाचं जाणं, ह्या गोष्टी थोड्याशा होऊ शकतात. आणि शारीरिक संदर्भात ज्याला आपण पित्त प्रकृती वगैरे म्हणतो किंवा डोळ्यांच्या संदर्भातले त्रास हे कृत्तिका नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये थोडेसे जास्त दिसून येऊ शकतात. मात्र सिंगल हँडेडली आयुष्यात पुढे जाणं, स्वतःच्या हिमतीवरती कार्य कर्तृत्वावरती पुढे जाणं, हा जो भाग आहे, हा भाग वृषभ राशीच्या कृत्तिका नक्षत्राच्या पुरुषांमध्ये खूप चांगला होता. कधी-कधी यांची वाणी ही थोडीशी तिखट वाटू शकेल, थोडंसं टोक गाठतायत असं वाटू शकेल, परंतु एकंदरीत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बराचसा पॉझिटिव्ह असतो. दुसरं जे नक्षत्र आहे ते रोहिणी. रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष असतात यांचं संपूर्ण व्यक्तिमत्वच थोडंसं वेगळं असतं. थोडेसे लाडामध्ये वाढलेले असतात, आईचे लाड थोडेसे जास्त असतात, आईच्या जास्त जवळ असतात, लाईफस्टाईलकडे थोडी आवड जास्त असते. आणि महत्त्वाचं म्हणजे जीवनामध्ये खूप काही मेहनत करण्याची तयारी नसते, अगदी सहजपणे काही गोष्टी मिळाल्या तर बऱ्या, अशा प्रकारे यांचा भाव असतो. आणि त्यामुळेच आणि महत्त्वाचं म्हणजे दैवयोगाने त्यांना त्या गोष्टी उपलब्ध होतात सुद्धा, म्हणजे मिळतात सुद्धा, जे की खूप चांगली गोष्ट आहे. दागदागिन्यांची किंवा सुगंधी द्रव्याची यांना खास आवड असते. आणि अर्थातच थोडंसं लकी नक्षत्र आहे असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. तिसरं जे नक्षत्र आहे ते आहे मृग नक्षत्र. मृग नक्षत्राच्या पुरुषांची गोष्ट थोडीशी वेगळी असते. हे वाचन वेडे असतात, पुस्तक वाचनाची यांना भरपूर आवड असते. त्यामुळे वेगवेगळ्या पुस्तकाचं वाचन करणं, त्याच्यातलं ज्ञान ग्रहण करणं, ते ज्ञान प्रत्यक्ष रूपात आणणं, ही गोष्ट त्यांच्याकडे खूप चांगली असते. म्हणजे कुठल्याही क्षेत्राबद्दलचं ज्ञान यांना अतिशय चांगलं असतं. त्याच्यामुळे यांचं कम्युनिकेशन, संवाद साधण्याची जी कला असते ती त्यांच्याकडे खूप चांगली असते. शब्दांचा भांडार सुद्धा चांगला असतो आणि समोरच्याला समजेल अशा प्रकारे ते संवाद साधतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृग नक्षत्राचे जे पुरुष आहेत ते थोडेसे अलर्ट असतात, थोडेसे म्हणजे थोडे जास्त अलर्ट असतात. सुगंधाच्या प्रती किंवा वासाच्या प्रती यांचं ज्ञान अतिशय चांगलं असतं. आणि अलर्ट असल्यामुळे किंवा यांच्याकडे ज्ञान चांगलं असल्यामुळे यांचे निर्णय सहसा चुकत नाही. अर्थात निर्णय घेताना थोडासा विचार करतील, पण तो निर्णय त्यांचे कधी चुकत नाहीत किंवा त्यांच्यावर फसवणूक सहसा होत नाही. एकंदरीत आतापर्यंत तुम्हाला समजलं असेलच की वृषभ राशीचे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. थोडीशी चर्चा करू की मीन राशीची जी स्त्री आहे यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. मीन राशीच्या स्त्रीबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुंदर, यांचं सौंदर्य अतिशय चांगलं असतं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि थोडंसं डे ड्रीमिंग वगैरे करणारे असतात, स्वप्नामध्ये दुर्नियत वावरणारे असतात, फॅन्टसीमध्ये राहणारे असतात आणि त्यामध्येच त्यांचं संपूर्ण जीवन जातं. ही गोष्ट थोडीशी वेगळी, म्हणजे यांचे जे विचार तुम्ही बघितलं तर आउट ऑफ द वर्ल्ड वाटतील. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी यांच्यामध्ये जबरदस्त असतं. माणुसकीच्या बाबतीत मीन राशीची जी स्त्री आहे ती अतिशय चांगली असते. म्हणजे समोरचा दुःखात असला आणि तो आपल्या जवळचा आहे, लांबचा आहे, मित्र आहे, शत्रू आहे, हे पाहिलं जात नाही. त्याला मदत करणं म्हणजे दुःख आहे ना, पाहत नाही. आता हे जे दुःख आहे हे दुःख म्हणजे माणसांबरोबरच नाही तर प्राणीमात्रांमध्ये सुद्धा दिसून म्हणजे दुःखात अतिशय हळवे असतात. छोटी मोठी गोष्ट ही यांच्या हृदयाला लगेच दाबते. आणि त्यामुळे दुसऱ्याला मदत करण्याची जी भावना असते ती मीन राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगली असते. अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं सौंदर्य हे नजरेत भरण्यासारखं असतं आणि बालपणापासून असतं. अभिजात सौंदर्याचं लेणं लाभलेली ही स्त्री आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जरी फॅशन केली तरी ते त्यांना आवडते. संगीतप्रेमी सुद्धा असतात. आणि साधारणतः एखाद्या भावनेमध्ये गुंतून जाणं ही मीन राशीची म्हणजे मीन राशीच्या स्त्रीची ही गोष्ट आहे ती जबरदस्त. म्हणजे रिलेशनशिपमध्ये असेल तर 24 तास या रिलेशनशिपचा विचार करत बसतील आणि त्याच्यामध्ये गुंतून जातील, त्याच्यामधलं स्वप्नरंजन करतील आणि त्याच्यामध्येच त्यांचं सगळं जे जग आहे ते उभं करतील. अर्थात थोडीशी लढीवाळ अशा प्रकारची रास आहे, लाडात वाढणारी रास आहे. त्यांना नेहमी वाटतं की समोरच्या माणसाने आपल्याला नेहमी नर्चर करावं, आपल्याबद्दल काय हवं नको ते विचारावं, लाडामध्ये आपल्याला वाढावं आणि आपण न सांगताच आपल्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या. अर्थात कधी कधी हे पुरुषाला जमत नाही, खास करून वृषभ राशीच्या पुरुषाला हे कधी कधी जमत नाही आणि मग थोडीशी तक्रार यांच्यामध्ये चालू होते. परंतु ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. फार सोपं आहे की मीन राशीची जी स्त्री आहे तुम्हाला जशी नेहमी दिसते तशी तिचा वावर किंवा तिचं तसं बोलणं जर का तुम्हाला दिसलं तर धरून चला की काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत. आता प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम तुम्ही आडवळणाने जर का विचारले तर ती खुलेल. मग तिला वाटेल की खरोखरच समोरचा जो वृषभ राशीचा पुरुष आहे त्याला आपल्याबद्दल काही ना काहीतरी वाटतं आणि त्याने ते जाणून घेतलेलं आहे. आणि जर का या टेस्टमध्ये जर का फेल झाला म्हणजे वृषभ राशीच्या पुरुषांना हे समजू शकलं नाही तर मात्र धरून चला की मग रुसवे फुगवे हे दिसून येतील. आणि महत्त्वाचं म्हणजे मीन राशीची जी स्त्री आहे ही कधीच तुम्हाला अद्वा बोलणार नाही किंवा तिखट भाषेत बोलणार नाही. मात्र तिच्या एकंदरीत वागण्यातले जे फरक बदल आहेत ते तुम्हाला लगेच दिसून येतील. तेव्हा तरी कमीत कमी सावध व्हायला हवं की गोष्ट थोड्याशा वेगळ्या आहेत. आणि थोडंसं जवळ जाऊन तुम्ही त्यांना विचारलं तर अर्थात त्यांची कळी खुलते. जसं छोटी मुलं असतात की त्यांना एखाद्या गोष्टीचा अनुभव आल्यानंतर ते शहाणे होतात किंवा त्यांना त्यांच्या प्रती
थोडंसं लढिवळपणे जर का तुम्ही बोललात तर अर्थातच गोष्टी बऱ्याचशाच नॉर्मल होतात. तर ह्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये खास करून मीन राशीच्या स्त्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे काही गोष्टी जर का तुम्हाला करता आल्यात किंवा तुम्ही त्या करून दाखवल्यात तर तुमचं जे रिलेशनशिप आहे, तुमचं जे प्रेम आहे ते अगदी सहजपणे पुढे जाईल. त्याच्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाही. थोडासा लेझीनेस असतो मीन राशीची जी स्त्री आहे, म्हणजे करू, बघू आणि थोडीशी झोपेची थोडी जास्त आवड असते. तर तिथे थोडंसं काम करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. एखाद्या गोष्टी म्हणजे रिलेशनशिपच्याच बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा म्हणजे हो म्हणायचं, नाही म्हणायचं, काय म्हणायचं हे त्यांना नेमकं समजत नाही आणि ही गोष्ट जवळजवळ प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येते. त्यामुळे निर्णय क्षमता कमी असते आणि ह्याच्यावरून सुद्धा साधारण जे वृषभ राशीचे पुरुष असतात आणि यांच्यामध्ये थोडे खटपट होऊ शकते. कारण वृषभ राशीचे जे पुरुष मगाशी सांगितलं की हे ग्राउंडेड असतात आणि एखादी गोष्ट त्यांनी स्वीकारली तर ते मनापासून स्वीकारतात आणि मग ते पूर्ण सुद्धा करून दाखवतात. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे की त्यांना कमिटमेंट हवी असते. म्हणजे नेमका विचार काय आहे. तर ह्या कमिटपर्यंत पोहोचण्याची ताकद ही मीन राशीच्या स्त्रीमध्ये तेवढी लवकर ते सांगता येत नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे त्रास होऊ शकतात. आणि मीन राशीची जी स्त्री असते ही खुल्या मनाची असते, खुल्या दिलाची असते, ट्रान्सपरन्सी जास्त असते. म्हणजे एखादा वेगळा जरी पुरुष जर का त्यांच्या आयुष्यात आला तरी ते तेवढ्याच मनापासून बोलतील. अर्थात मनापासून बोललं म्हणजे त्याच्यामध्ये काय चाललंय असं काही नाही. तर वृषभ राशीच्या पुरुषांनी सुद्धा ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मीन रास आहे त्यामध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत. पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती. लक्षात घ्या मीन रास अशी एकटीच आहे की ज्यामध्ये कोणतंही राक्षस गणी नक्षत्र नाही. त्याच्यामुळे स्पेशल आहे ही जी रास. त्यामुळे या राशीची जी माणसं असतात ती अगदी देवभोळी असतात, देवावरती विश्वास ठेवणारे असतात किंवा चांगल्या गोष्टीवरती विश्वास ठेवणारे असतात. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही व्यक्तीप्रती निगेटिव्ह विचार कधी येत नाही. एवढंच काय की एखाद्या व्यक्तीने जरी यांना फसवलं असेल आणि तो जरी त्यांच्याकडे परत मदत मागायला गेला तरीसुद्धा त्याच्याबद्दल तेवढ्याच आपुलकीने ते बोलतील. ही गोष्ट मीन राशीच्या स्त्रीमध्ये असते आणि एकंदरीत अशा त्यांच्या वागणुकीमुळे म्हणा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांची इमेज समाजामध्ये अतिशय चांगली असते. देवावर विश्वास ठेवणारे असतात, स्वप्नरंजन करणारे असतात. त्यांच्यामध्ये सिक्स सेन्स खूपच चांगला असतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की समोरच्याला ओळखणं हे यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं आणि त्याची ते व्याख्या करू शकत नाही की कशा प्रकारे त्यांना जमतं. परंतु सिक्स सेन्स याची देणगी लाभलेली ही मीन राशीची स्त्री आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्व भाद्रपद नक्षत्राची जी स्त्री आहे त्यांचं वागणं बोलणं अतिशय चांगलं असतं, दिसणं चांगलं असतं, आईकडे त्यांचा झुकाव थोडासा जास्त असतो, घरातल्या लोकांचा प्रभाव यांच्यामध्ये थोडा जास्तच दिसून येतो. उत्तर भाद्रपद नक्षत्राच्या मध्ये लीडरशिप क्वालिटी थोडीशी चांगली असते आणि ट्रान्सपरन्सी खूप चांगली असते त्यांच्यामध्ये. रेवती नक्षत्र हे पूर्णपणे वेगळं आहे. ते थोडंसं देवबळ आहे, धार्मिक, आध्यात्मिक आहे आणि यांच्यामध्ये त्यांचे वागणं बोलणं हे वेगळ्याच प्रकारचं असतं. साधारणतः थोडीशी धार्मिक वृत्ती ही यांच्यामध्ये जास्त असते. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मीन राशीची जी संपूर्ण स्त्री आहे त्यांचं वागणं बोलणं, एकंदरीत व्यक्तिमत्व आणि प्रेमापती किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतं. तर साधारणतः दोन्ही ज्या राशी आहेत त्या दोन्ही राशी पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यांचे एकंदरीत आचार, विचार किंवा पसंती या सगळ्या वेगळ्या आहेत. तरीसुद्धा निसर्ग नियमाप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्या गोष्टी आपण दुसऱ्याकडे बघितल्या तर एक नैसर्गिक आकर्षण तयार होतं किंवा त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. हीच गोष्ट वृषभ राशीच्या पुरुष आणि मीन राशीच्या स्त्रीमध्ये खास करून दिसून येते. अर्थात फार मोठे काही प्रॉब्लेम त्यांच्या रिलेशनशिपमध्ये येत नाही. जे काही मी मगाशी सांगितले की थोडासा हट्टीपणा वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये जास्त असतो किंवा कधी छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा स्टेटस इश्यू बनवतात किंवा मीन राशीची जी स्त्री आहे कमिटमेंट लवकर देत नाही, थोडंसं डे ड्रीमिंग थोडासा लेझीनेस त्यांच्यामध्ये असतो. अर्थात या गोष्टीमुळे थोडंसं त्यांच्यामध्ये दोघांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. किंवा मीन राशीची जी स्त्री आहे ही सर्वांबरोबर दिलखुलासपणे बोलते आणि ते कधी कधी वृषभ राशीच्या पुरुषांना आवडत नाही. ते काहीतरी त्याचा वेगळाच अर्थ लावून घेतात. तर या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि ते करता आलं तर अर्थातच तुमचं जे प्रेम आहे, तुमचे जे रिलेशनशिप आहे ती अगदी व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल. याच्याबद्दल तशी काही काळजी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जे आपण बोललो ते फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून बोललो. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्त बाकी ग्रहसुद्धा आहेत 11 आणि ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असू शकतात आणि त्याचे वेगवेगळे परिणाम असू शकतात की जे तुमच्या रिलेशनशिपवरती सुद्धा येऊ शकतात. अर्थात आतापर्यंत जे काय बोललं त्यावरती जर की तुम्ही अंमल केलं तर तुमची जी रिलेशनशिप आहे ही अगदी सहजपणे पुढे जाऊ शकेल. या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल आणि त्यावरून संपूर्ण मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचा पुरुष आणि मीन राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांची जी रिलेशनशिप आहे कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.